परमार्थामध्ये बोलत असतो. संसारामध्ये बोललेल्या माणसाला दुःखाच्या गड्ड्यात पडावं लागत असते, पण परमार्थामध्ये बोललेला जो जीव आहे त्याला हा खऱ्या सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. कारण ती गवडण भुलली आणि भुलल्यानंतर ते काय म्हणायला लागलेले हे महाराज सांगतात अभंगाच्या. कोणी एक भुलाली नारी, कोणी एक भुलली नारी, ओ कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी, ओ कोणी एक भुलली नारी, 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 हो कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी, हो कोणी एक भुलली नारी, कोणी एक भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, 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 ओ विकिता गोरस घ्या म्हणे हरी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला म्हणे, 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 हो देखिला डोळा बैसला म्हणे, हो देखिला डोळा बैसला म्हणे, हो देखिला डोळा बैसला म्हणे. आहा. त्या गवडणी सवणंत असताना तो कोणता बाबा रे परमात्म्याला पाहलं आणि पाहल्यामुळे ती भुललेली आहे. आता आता हा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आवाजामध्ये तसं होईलच. विठाला विठाला ते कसे असते ते दररोजचे कीर्तन का नवा गडी नवा दम, आपला जुना गडी आता नवीन दम कुठून येणार आहे. विठाला विठाला बरं रात्री झोप्याले